नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रभाकर्स ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिनांक 22 फेब्रुवारी स्कॉलरशिप इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचा पहिला पेपर झालेला आहे। तर इयत्ता 8वीचा प्रथम भाषा व गणित हा पहिला पेपर माझ्याकडे आहे। याची आन्सर की आपली काढून झालेली आहे। तर पेपरचं ओव्हरऑल ॲनालिसिस जर बघितलं तर मराठी हा भाग मला थोडासा सोपा वाटला। गणित थोडंसं मीडियम प्रकारचं आहे, बट थोडंसं डोकं लावलं तर क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील, काही अडचण नाही आहे। तर माझ्याकडे बी सेट आहे, तर सगळ्याच सेटची आन्सर की काढणे शक्य नाही। तर क्वेश्चन सेमच आहे, ते तुम्हाला माहिती आहे। तुम्ही तुमचा क्वेश्चन बघा आणि त्याच्यानुसार तुमची आन्सर की टिक करून घ्या आणि बघा तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत। तर बघूया आन्सर की। फर्स्ट क्वेश्चन जो की आहे अतिशय शुद्ध उत्कृष्ट प्रकारचे, याच्यासाठी एक शब्द शोधायचा आहे, तो आहे 52 कशी। त्याच्यानंतर म्हण आहे बैल गेल्यानेच खोपा केला। त्याच्यानंतरचा आन्सर आहे गाजर। त्याच्यानंतर आहे लंगडं। त्याच्यानंतर तट्टिका। परत ही कविता दिलेली आहे। या कवितेमध्ये या क्वेश्चनमध्ये मी थोडासा कन्फ्यूज आहे, पर मला वाटतं याचा आन्सर मजुराकडून हे असायला पाहिजे। नेक्स्ट दया येणे। त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे ऑप्शन नंबर 3। त्याच्यानंतर 2 अचूक पर्याय निवडायचे। बघा तुम्हाला माहिती असेल, जर असं विचारलं असेल 2 अचूक पर्याय निवडा, तर तुम्हाला दोन पर्याय निवडावेच लागतात। त्याच्यातला एक जर चुकला तरी मार्क भेटत नाही, आणि एक जर तुम्ही टिक करून आले तरी सुद्धा मार्क्स भेटत नाही। तर 9व्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 3। 10व्याचा आहे ऑप्शन नंबर 1 11, ऑप्शन नंबर 3 12, ऑप्शन नंबर 3 13, ऑप्शन नंबर 4 14, ऑप्शन नंबर 3 15, ऑप्शन नंबर 1 16, ऑप्शन नंबर 2 17चं 4 आहे। उभे दागे आडवे दागे हे गदी माडगुळकरांचं आहे। त्याच्यानंतर 18व्याचे 2 पर्याय निवडायचे, ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4। 19चं ऑप्शन नंबर 4, 20 ऑप्शन नंबर 3, 21चं ऑप्शन नंबर 1, 22 2 पर्याय निवडायचे परत एकदा, ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 3। 23चं ऑप्शन नंबर 3, 24 ऑप्शन नंबर 4, 25 ओसाड म्हणजे नापिक, ऑप्शन नंबर 1। आता येऊया मॅथ पार्टकडे, सेक्शन 2। तर बघूया याचे आन्सर्स। लेंथ ऑफ डी एफ विचारलेला आहे, त्याचा आहे ऑप्शन नंबर 1 4.2। नंतरचा क्वेश्चन आहे अँगल्स काढायचे आहेत एक्सची किंमत ठेवून। तर अँगल्स येतात 72 डिग्री आणि 108 डिग्री। हा कॉमन क्वेश्चन आहे, बऱ्याच पेपरमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला भेटेल। त्याच्यानंतर मार्केट प्राईस ऑफ द आर्टिकल विचारलेली आहे, ती येते 52,000। त्याच्यानंतर नंबर लाईन दिलेली आहे, याचा आन्सर येतं 2/7। त्याच्यानंतर हा जो ट्रायंगल दिलेला आहे, याच्यामध्ये पण 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला चूज करायचे, तर याचे ऑप्शन आहेत ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2। त्याच्यानंतर इक्वेशन सॉल्व करायचे, याचा आन्सर येतं x³ - 125। दिस इज x³ - 5³ ॲक्च्युली। त्याच्यानंतर हे जे सर्कल दिलं आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 55 डिग्री। त्याच्यानंतर इक्वेशन परत सॉल्व करायचे, याचं येतं ऑप्शन नंबर 3 34 क्वेश्चन नंबरचा आहे ऑप्शन नंबर 4। त्याच्यानंतर 35मध्ये याची जी व्हॅल्यू विचारली आहे ती व्हॅल्यू येते -21। त्याच्यानंतर चा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1। 37चं येतं ऑप्शन नंबर 4। 38 याचं येतं ऑप्शन नंबर 1 20% प्रॉफिट। त्याच्यानंतर 39चं येतं 690। 40 इक्वेशन सॉल्व केल्यानंतर येतं 16 m⁻⁴ - 1। 41चं आहे ऑप्शन नंबर 4। 42 2 ऑप्शन निवडायचे आहेत, ऑप्शन 3 आणि ऑप्शन 4। 43चं येतं 234 x/y, हां बरोबर आहे। 43चं ऑप्शन 1 आणि 3। 44 ऑप्शन नंबर 3। 45 ऑप्शन नंबर 4। 46 ऑप्शन नंबर 2। हे इझी क्वेश्चन होते, जास्त काही अवघड क्वेश्चन नव्हते। 47 ऑप्शन नंबर 4। 48 ऑप्शन नंबर 2। 49 सागर आणि कांचन यांचा आन्सर आहे 320 ऑप्शन नंबर 1। 50चा आहे ऑप्शन नंबर 3। 51 ऑप्शन नंबर 1 200। 52चा आहे ऑप्शन नंबर 2। 53 ऑप्शन नंबर 2। 54 ऑप्शन नंबर 1। 55 ऑप्शन नंबर 4 1281 स्क्वेअर मीटर। त्याच्यानंतर आहे लेंथ ऑफ वॉटर टँक, तर याचा आन्सर येतं 500 ऑप्शन नंबर 3। त्याच्यानंतर हा फ्रिक्वेन्सी आणि वेट ऑफ द प्लेअरवाला क्वेश्चन, याचा आन्सर येतं 42.5 ऑप्शन नंबर 1। 58चं पेरीमीटरवाला हा क्वेश्चन होता, याचा ऑप्शन नंबर 4 392 स्क्वेअर सेंटीमीटर। 59चं येतं ऑप्शन नंबर 3 दॅट इज 7। 60चं येतं ऑप्शन नंबर 4, या ग्राफचा आन्सर 5:2। 61 ऑप्शन नंबर 2।
62 ऑप्शन नंबर 1, 63 ऑप्शन नंबर 4, 64 ऑप्शन नंबर 2, त्याच्यानंतर 65मध्ये 2 अल्टरनेटिव्ह चूज करायचे आहेत, ऑप्शन 2, ऑप्शन 3, 66 ऑप्शन नंबर 2, 67 निशा डिपॉझिटेड याचा आन्सर आहे 4800 ऑप्शन नंबर 4, 68चं येतं ऑप्शन नंबर 4 m/2 - 1, 69चं येतं ऑप्शन नंबर 3 920, 70चं येतं ऑप्शन नंबर 1 5, 71चं काढायचं राहिलेलं आहे माझं, 72चं येतं ऑप्शन नंबर 3, 73 ऑप्शन नंबर 2, 74चे 2 अल्टरनेटिव्ह येतात ऑप्शन नंबर 3 अँड ऑप्शन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 75चा आहे ऑप्शन नंबर 2. तर जसं की तुम्हाला माहिती आहे पेपर जस्ट संपलेला आहे आणि मी थोडीशी घाईमध्ये आन्सर की काढली आहे, त्याच्यामुळे एखाद 2 क्वेश्चनचे आन्सर कदाचित रॉंगही असू शकतात. तर तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या आणि जर एखादा क्वेश्चन तुम्हाला वाटत असेल की माझं काही चुकलेलं आहे तर कमेंट सेक्शनमध्ये टाकायला विसरू नका. तर दुसरा पेपर आता 2 वाजता चालू होणारच आहे आणि तो पेपर झाल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्याही क्वेश्चन पेपरची आन्सर की तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल. तर तुम्हाला किती मार्क्स येत आहेत बघून घ्या. एकदा दोन्ही पेपर झाल्यानंतर ओव्हरऑल ॲनालिसिस करून कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याबद्दलचा व्हिडिओ देखील आपण लवकरच आपल्या चॅनलला अपलोड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.